हॅलो एव्हरीवन, मी तृप्ती. माझ्या आसपास आणि खास लोकांसाठी आपल्या कुटुंब पद्धतीला तडा जाऊ नये यासाठीचा हा व्हिडिओ. वृद्धाश्रमावरती व्हिडिओ बनवा अशी कमेंट आली तेव्हा वृद्धाश्रमाला भेट दिल्याशिवाय किंवा त्यांचं दुःख जाणून घेतल्याशिवाय आपण व्हिडिओ बनवायचा नाही असं ठरवलं. आणि या दिवाळीत आम्ही जवळच्या वृद्धाश्रमात गेलो. फराळासोबत विचारांची देवाणघेवाण केली, व्हिडिओ शूट केला, एडिटिंग वगैरे सगळं झालं. आणि अपलोड करायच्या टायमिंगला मनात विचार आला की कुठेतरी चुकतंय. कारण आपण वृद्धाश्रमावरती भरपूर व्हिडिओ बघतो, ते रडत असतात, त्यांची स्टोरी सांगत असतात, आपण इमोशनल होऊन लाईक करतो, कमेंट मध्ये मुलांना दोष देतो आणि नंतर विसरून पण जातो. पण या सगळ्यात आपली कुटुंब पद्धती टिकण्यासाठी, आपली संस्कृती टिकण्यासाठी, आपले संस्कार, आपले विचार टिकण्यासाठी काय केलं जाईल या विचारांमुळे हा व्हिडिओ. जसं बालपण आई वडिलांशिवाय एकटं असतं तसंच म्हातारपण मुलांशिवाय, नातवंडांशिवाय, घर परिवाराशिवाय एकटं असतं. वृद्धाश्रमात माणसं मुलाबाळांशिवाय पोरकी झालेली जाणवलं. मुलांनी टाकून दिलेले आई वडील वृद्धाश्रमाच्या चार भिंतीत घुसमटून जीव सोडून देत आहेत. याच्या एवढा वाईट कुठलीच गोष्ट नाहीये. किती जण अजूनही वाट बघतायत की माझा मुलगा येईल, मला घरी घेऊन जाईल किंवा सणावाराला येऊन भेट देईल, किमान फोन तरी करेल. पण त्यातलं कुठलंच होत नाही आणि ते बिचारे आस लावून बसलेत की कधीतरी मुलाचा फोन तरी येईल. ही वेळ त्यांच्यावर का आली, कोणी आणली? तर याचं उत्तर समाजात फक्त एकच आहे की मुलांनी आणली. पण माझ्या मते काही केसेसमध्ये ते स्वतःही जबाबदार आहेत. म्हणजे एका आजोबांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी, सगळी सेव्हिंग्स रिटायरमेंट नंतर मुलाच्या नावावर स्वखुशीने केली आणि आता वडिलांकडे काहीच शिल्लक नाही म्हणून वृद्धाश्रमात आणून ठेवलं. त्याच्या आधी मुलीला फोन करून विचारलं वडिलांनी की तू मला सांभाळशील का? तर तेव्हा मुलीचं हे उत्तर आलं की बाबा प्रॉपर्टी नावावर करताना मला फोन नाही केला, मग आता मी का सांभाळू? म्हणजे जर आई वडील प्रॉपर्टी पुरतेच मर्यादित असतील तर मरेपर्यंत तुमची प्रॉपर्टी कोणाच्याही नावावर करू नका. वेळ प्रसंगी, अडीअडचणीच्या वेळी त्यांना मदत जरूर करा, कारण त्यामुळे तुमची घरात किंमत राहील, तुमचा स्वाभिमान राहील, ताट मानेने तुम्ही जगाल. पण संपूर्ण प्रॉपर्टी तुमच्याच नावावर असू द्या. एका आजीबाईंनी स्वतःहून सांगितलं की नोकरी करणारी सून हवी होती म्हणून नोकरी करणारी सून घरात आणली. पण मीच सुनेला सतत बंधनात घातलं, टोचून बोलले, तिच्या कपड्यांवरून सतत टोकत गेले, कुळाचार पाळत नाही, काटकसर करत नाही, घरकामात लक्ष नाही म्हणून सतत एकवत होते. मुलीसोबत सतत तुलना करायचे, तिचं कधीच कौतुक केलं नाही आणि यामुळे माझं आणि सुनेचं पटलं नाही आणि म्हणून आमची रवानगी वृद्धाश्रमात झाली. आणि आता पश्चाताप करून काहीच उपयोग नाही, कारण मन दुखावली गेली, दुरावली गेली, आता काहीही उपयोग नाही असं त्या आजीबाईंचं म्हणणं होतं. या केसमध्ये सुनेला नोकरी करायची, मुलांना सांभाळायचे, मुलांची शाळा, अभ्यास, नवऱ्याला हातभार लावायचाय, काळासोबत तिलाही चालायचे, तिच्याही प्रायोरिटीज आहेत आणि अर्थातच दोघींच्या प्रायोरिटी वेगळ्या वेगळ्या आहेत. तुमची मतं तिच्यावर लादू नका, माझ्या म्हणण्याप्रमाणेच व्हायला हवं असं आग्रह धरू नका. नाही तर तुम्ही कितीही आयुष्यभर कष्ट केलेलं असलं तरी सुद्धा तुमची अडचण व्हायला लागेल आणि शेवटी एकटेपणा वाटायला येऊ नये म्हणून तुम्हाला तडजोड करावी लागेल. कारण बरीच वृद्ध मंडळी असं म्हणतात की माझा मुलगा खूप चांगला आहे हो, पण सुनबाई आल्यापासून सगळं तिचंच ऐकतो, अगदी बायकोचा बैल झालाय, तिच्यामुळे आम्ही हे दिवस बघतोय. पण याऐवजी एकत्र राहत असताना चार चौघांसमोर सुनेचं कौतुक केलं असतं, जरा प्रशंसा केली असती, जरा जमवून घेण्याचा प्रयत्न केला असता तर आज ही वेळ आली नसती. कारण म्हातारपणात तुमची शी शू काढण्यासाठी सूनच असणार आहे. मुलाला या गोष्टीकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नसतो आणि तडजोड फक्त सासवांनीच नाही करायची, सुनांनी पण करायला हवी. जमत नाही, पटत नाही म्हणून माणसं टाकून द्यायची आणि टाकूनच द्यायची तर सासू सासऱ्यांसोबत आई वडिलांचं पण वृद्धाश्रमात नाव द्या. कारण तुमच्या भाऊजाईचे पण ते सासू सासरे आहेत, तिलाही तुमच्यासारखी अडचण होत असेल. पण इथे मात्र माझे आई बाबा तसे नाहीत हो असा डायलॉग सरकवून मोकळे होतात. जरा घरात काय झालं
की केला फोन. हॅलो मम्मी, हॅलो डॅडा, मला खूप त्रास होतोय, म्हणजे मी खूप दुःखात आहे असं पटवून देण्यात मुली आजकालच्या लागलेल्या आहेत की सासरची मंडळी कशी चुकीची आहे आणि मला किती त्रास होतोय, मी किती दुःखात आहे हे फोनवर सांगितलं जाते. बरीच कुटुंब या गोष्टीमुळे तुटलेत. त्या आई वडिलांचंही म्हणणं असंच असतं की आमच्या मुलीला आम्ही फुलात सांभाळले, लग्नानंतर तिला कुठलीच गोष्ट ऍडजस्ट करायला लागू नये म्हणून सतत तिच्या संसारात लुडबुड करतात, सतत चौकशी करणं, मुलीला सपोर्ट करणं आणि कायमचं माहेरी घेऊन जाणं. काय साध्य होतं यात? आणि तुमच्या नंतर तिच्या आयुष्याचा शेवट कसा होईल याचा तरी विचार करायला हवा. आजकालच्या मुलींचा नुसता अगस्ताळेपणा चालू आहे, म्हणजे कळतच नाहीये सासरवासात कोण आहे, सासू सासरवासात आहे की सून सासरवासात आहे. म्हणजे थोडं काही बोललं की भांडणं, मोठ्या मोठ्याने रडणं, कायद्याचा दुरुपयोग करून धमक्या देणं, वागण्यातही तारतम्य नाही. म्हणजे किटी पार्टीज, मित्रांसोबत लेट नाईट पार्टीज, स्मोकिंग, ड्रिंकिंग. कळत नाहीये यांना सुधरवायचं कसं. सासू सासऱ्यांना तर सोडाच, पण स्वतःच्या मुलांनाही यांनी सांभाळलं तरी शेंडीवरून पाणी जाईल. काही जणांनी तर असं सांगितलं की आम्ही स्वखुशीने वृद्धाश्रमाची निवड केली आहे, घरापेक्षा वृद्धाश्रमात बरं या विचाराने. एका आजोबांनी सांगितलं की पत्नीचं निधन झाल्यानंतर पोटाला पोटभर मिळालं नाही, अन्न मिळत नसायचं, उपाशी राहावं लागायचं आणि त्यांचे सुनबाई आणि मुलगा नोकरीला असायचे आणि सासरे बुवा डब्बे उचकतात ही सुनबाईंची तक्रार. मुलाला बोलायला वेळ नाहीये, दिवसभर पेपर वाचून बोर होतो म्हणून स्वतःच निर्णय घेतला आणि मी आता इथे समाधानी आहे कारण मला इथे जेवायला पोटाला पोटभर मिळतं, नवीन मित्र भेटलेत. अजून एक आजी सांगतात की मुलाचा मृत्यू झाला आणि मुलाच्या मृत्यूनंतर नातवंडांनी मला वृद्धाश्रमात आणून सोडलं. एक जोडपं असंही होतं की दोघेही इंजिनियर, वेल एज्युकेटेड, दोघांना चांगली पेन्शन मिळते, नावावर फ्लॅट आहे, पैशांची अजिबात कमी नाही. एकुलता एक मुलगा परदेशात गेला, तो तिकडेच सेटल झाला. नातवंडांचं तोंड देखील बघितलं नाही कारण मुलाला आई वडिलांची लाज वाटते, यांना एकटेपणाची जाणीव होते म्हणून स्वखुशीने वृद्धाश्रमाची निवड केली. इथे ज्यांनी जन्म दिला हे जग दाखवलं, आता एवढे मोठे झाले की मुलांना आई वडिलांची लाज वाटते. म्हणजे ज्या आई वडिलांनी मुलांना चालायला शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं, तीच मुलं पैसा दिसला की त्याच आई वडिलांना लाथाडतायत. म्हणजे एका आई वडिलांनी 4 मुलांना सांभाळलं, पण 4 मुलं मिळून एका आई वडिलांना सुद्धा सांभाळू शकत नाहीत. आणि लोक करिअरच्या इतके मागे भरकटून गेलेत की त्यांना साधं बोलायला पण वेळ नाहीये. म्हणजे 24 तासाच्या वेळापत्रकात किमान त्यांनी 15 मिनिटं काढायला पाहिजेत. किमान तुम्ही त्यांच्यासाठी 15 मिनिटं काढा, त्यांच्याशी बोला, कारण म्हातारपणात त्यांना फक्त 4 गोड शब्दांच्या आधाराची गरज आहे. तुमच्या मुलांनाही त्यांची किंमत करायला शिकवा. तुमच्या मुलांना सांगा त्यांनी आयुष्यात काय कष्ट केलं ते, तुम्ही ऑफिसमध्ये काय कष्ट करताय त्यांच्यासाठी. म्हणजे एखाद्या दिवशी बॉस ओरडला, तुमचा मूड ऑफ आहे, तुम्हाला सॅड वाटते, कधी कधी ऑफिसला जायची किंवा काम करण्याची इच्छा नसून सुद्धा तुम्हाला जावं लागतं, हे सगळं त्यांच्या सोबत शेअर करा. त्यांच्यापर्यंत हे पोहोचत नाही आणि यामुळे आजकालच्या मुलांना किंमत नाही. म्हणजे ते इमोशनली अटॅचच नाहीत, कनेक्टच नाहीत. याच इमोशनली जर कनेक्ट करून ठेवलं, तर सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिली, तर त्यांना तुम्ही तुमच्या आई वडिलांना केलेल्या कष्टाची किंमत असेल. म्हणजे आजही आजी आजोबांचा विषय निघाला तर 90sच्या लोकांकडे खूप साऱ्या आठवणी आहेत. म्हणजे लेमन गोळ्या, खारी बिस्किट, आजीचा बटवा, दारात येणारा कुल्फीवाला. पण आताच्या पिढीकडे आजी आजोबांच्या आठवणीच नाहीयेत. आपण या गोष्टींची जाणीव करून दिली तरच त्यांच्यात आपुलकी निर्माण होईल, ते इमोशनली अटॅच होतील आणि कुठल्याच आई वडिलांना, कुठल्याच वृद्धांना गोकुळासारख्या सुंदर घरातून निघून वृद्धाश्रमासारख्या 4 भिंतीत घुसमटून जीव सोडावा लागणार नाही. आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब इथे ठेवला जातोय.
तुमचा शेवट तुम्हाला चांगला करायचा असेल तर आई वडिलांचा शेवट गोड करा, कारण शेवट गोड तर सर्व गोड. म्हणूनच एकत्र राहा, आनंद राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वृद्धांची काळजी घ्या. थँक्यू.